अंकुश कोचिंग क्लासेस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. पाण्याचा टँकर भरताना कामगाराचा शॉक लागून मृत्यू, घातपात की अपघात. जालना शहरातील मंठा चौफुली भागातील नामांकित अंकुश कोचिंग क्लासेस येथे पाणी पुरवठा करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या मृत्यूबाबत शहरवासियांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार 11 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील खरपुडी येथील रहिवासी असलेला करण मोरे वय 18 वर्षे हा पाण्याचा टँकर घेऊन अंकुश कोचिंग क्लासेस येथे आला होता. क्लासेसच्या टाकीमध्ये पाणी सोडत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. हा झटका इतका भीषण होता की करणचा जागीच मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाची धाव. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि क्लासेसच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाण्याला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षकांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्राथमिकदृष्ट्या हा मृत्यू विजेचा शॉक लागल्यानेच झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासाचे चक्र फिरले. सध्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची एडी नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून ही घटना निव्वळ अपघात आहे की यात काही निष्काळजीपणा दडला आहे याचा शोध घेतला जात आहे. शहरात दबक्या आवाजात चर्चा. अंकुश कोचिंग क्लासेस गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि इतर वादांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आता एका तरुण कामगाराच्या मृत्यूमुळे हे क्लासेस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे सत्य लवकरात लवकर बाहेर यावे अशी मागणी आता सामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे. 18 वर्षीय करणच्या निधनाने खरपुडी परिसरात आणि जालना शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमारे 1 तासापूर्वी आझाद मैदानजवळ एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं आणि रिपेअरचं काम चालू होतं. ते अंकुश सर यांच्या कोचिंग क्लासेसची इमारत होती अशी प्राथमिक माहिती आहे. त्या ठिकाणी खरपुडी येथील करण मोरे नावाचा एक युवक टँकर घेऊन आलेला होता आणि पाणीवरती त्या बिल्डिंगवर चढवत असताना काहीतरी इलेक्ट्रिक करंट लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मृतदेह उत्तरीय तपासणी करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढे या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पंचनामा आणि इन्क्वेस्टची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सरांची सूत्रांची माहिती आहे की जे वर होते ते असं पडलेले होते ते करंटचे वर होते. हा, आता तो अकस्मात माहीत आपण आता सुरुवातीला दाखल करत आहोत. त्या दाखल केल्यानंतर त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत यामध्ये.